शहापूर तालुक्यातील विहिगाव व डोलखाम वनपरिक्षेत्रातील वनमाफिया अधिकारी अभद्र युती, भ्रष्टाचार आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आमरण उपोषणाबाबत मुख्य वनसंरक्षक ठाणे वनवृत्त ठाणे यांना मी पत्र दिले आहे। दिनांक 21 एप्रिल 2026 रोजीचे उपोषण हे काही कारणास्तव पुढे ढकलून ते मी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे या ठिकाणी मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी होत असून हे आमरण उपोषण पुढे ढकलले नसून माननीय मुख्य वनसंरक्षक ठाणे वनवृत्त ठाणे यांना व उप वनसंरक्षक शहापूर प्रादेशिक यांना शहापूर वन विभाग मधील वनमाफिया अधिकारी यांनी परिमंडल कसारा नियत क्षेत्र उमरावणे दांड मध्ये सर्रास मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून 200 ते 250 दारू भट्ट्या चालू आहेत। मागील 10 वर्षाचा दारू भट्टे गुन्हेगाम व 4 वर्षानंतर एक सुद्धा दारूभट्टीवरती गुन्हेगाम झालेला नाही, म्हणजेच मोठे पॉकेट घेऊन वनसंपदा नष्ट करत आहेत हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा समजून येत आहे। तसेच सन 2024 मध्ये 24-25 मध्ये पर्यटन क्षेत्रामधील जमा होणारा निधी पावती क्रमांक 3701 ते 4300 पर्यंत फाडण्यात आलेले पावतीचे पैसे स्वतःच्या खिशामध्ये भरण्याचे काम भ्रष्ट वनपाल यांनी केलेले आहे। वनपरिक्षेत्र डोलखाम तत्कालीन वनपाल साकुर्ली यांनी जिल्हा वार्षिक योजना डीपीडीसी व आदिवासी विभाग शहापूर टीएसपी अशा 2 विभागाकडून डबल फंडिंग घेऊन काम फक्त एकाच फंडिंगचे केलेले आहे, दुसरे काम कागदावरच केले आहे। मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला असून सर्वांची अभद्र युती, कोट्यवधींचा भ्रष्टाचार व प्रशासकीय कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी पुढील 8 दिवसाचा मी यांना अल्टिमेट देत आहे। याची त्यांनी नोंद घेऊन उपोषणच्या तारखेच्या अगोदर सदर कर्मचारी यांच्यावर कार्यवाही केल्याप्रकरणी त्याबाबतचे पत्र मला माझ्या हातात आणून द्यावे, तेव्हाच मी उपोषण थांबवेल, अथवा त्या भ्रष्ट अधिकारी यांच्याबरोबर वरिष्ठ अधिकारी सुद्धा सामील आहेत असे समजून त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाईची मागणी केली जाईल, याची सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी।